मिरजेत महापौर असताना बंद पडलेली शाळा परत बंद पाडण्याचा आमदार इद्रिस नाईकवाडी यांचा घाट. योगेंद्र थोरात यांचा आरोप. राजेंद्र नागरगोजेसर यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची सर्वात अद्ययावत असलेली शाळा नंबर 7 ही बंद पाडण्याचा घाट विधानसभेचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी घातल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप प्रभाग क्रमांक 20 मधील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी माजी नगरसेवक अजित दोरकर, माजी नगरसेविका स्वातीताई पारधी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज जमादार, नितेश कांबळे, महादेव नलवडे, सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिताई कांबळे या उपस्थित होत्या. शाळा नंबर 7 ही अद्ययावत शाळा असल्याने पटसंख्या वाढली आहे. ही शाळा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून 8वी पर्यंत मंजूर असताना खासगी अंजुमन शाळेचा स्टाफ हा 7 नंबर शाळा बंद पडणार असल्याची अफवा पसरवत आहेत, असा आरोप थोरात यांनी केला आहे आणि याचे ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याचे पुरावे असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे. आणि त्याचबरोबर मिरज हायस्कूल शाळेचे पण शिक्षक याच पद्धतीने शाळा नंबर 7 बद्दल अफवा पसरवत असल्याचं मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे हे यात सामील असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. आपली खाजगी शाळा वाचवण्यासाठी आमदार इद्रिस नाईकवाडी हे महापालिकेची शाळा बंद पाडत असल्याची तक्रार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे करणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली आहे. प्रभाग क्रमांक 20 मधील शाळा नंबर 7 आहे, जे आता महापालिका क्षेत्रासाठी एक रोल मॉडेल बनलेलं आहे की इथं आजूबाजूच्या खाजगी शाळा असतील त्या बंद पडून नगरपालिकेच्या शाळेत मुलं येत आहेत. तर असं रोल मॉडेल जे आहे तेच कुठं तर खतम करायचं हा उद्योग इद्रिस नाईकवाडींनी सुरू केलेला आहे. आज ही शाळा बंद पडणार, या शाळेत मुलं टाकू नका, आमच्या शाळेत टाका, अशा प्रकारचे फोन अंजुमन शाळेचे, म्हणजे अंजुमन शाळा ही त्यांचीच आहे, अंजुमन शाळेचा स्टाफ गेली 8 ते 10 दिवस करत आहे. त्यामुळं मी त्या अंजुमन शाळेच्या स्टाफला पण सांगितलं की तुम्ही असे प्रकार करू नका, तुमचे मालक आहेत ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत, तर त्यांनी थोडं स्वतःचं हे पाळलं पाहिजे. पण ही लोकं ऐकत नाहीत. आणि या शाळेला मान्य खाडे साहेबांच्या माध्यमातून भोसे साहेबांनी 8वी पर्यंत परमिशन दिलेली आहे. तर हे इद्रिस नाईकवाडींनी फरमान काढलेलं आहे, अत्तर नाईकवाडींनी फरमान काढलेलं आहे की 4थीच्या पुढे ही शाळा चालवायची नाही. त्यानंतरची मुलं एकतर मिरज हायस्कूलला पाठवा किंवा कुठेही पाठवा. म्हणजे हे यांचं काय चाललं आहे की शिका संघटित व्हा, संघर्ष करायचे बाबासाहेबांनी आम्हाला मंत्र दिलेला आहे, ते आम्हाला शिकूच देत नाहीत. आमच्या मुलांना शिकायचं तर आमच्या प्रायव्हेट शाळेत शिका. आज स्वतः तुम्ही निवडून आलेले असताना, तुम्ही एक नगरसेवकाचे सदस्य असताना महापालिकेचे, तुम्ही नगरपालिकेच्या शाळा बंद पाडायचा प्रयत्न करत आहे. तुम्ही बौद्ध विहारमध्ये घुसत आहे. तुम्ही असेच लोक अशाच गोष्टी टार्गेट करत आहे की ज्या जिवंत आहेत. तुम्ही माझी इद्रिस नाईकवाडींना, अत्तर नाईकवाडींना चॅलेंज आहे की तुम्ही एक नगरपालिकेची शाळा काढून दाखवा. तुम्ही स्वतःच्या शाळा काढणार आणि स्वतःचीच घरं भरणार, तेव्हा हे धंदे त्यांनी बंद करावे अशी मी त्यांना एक सिनियर म्हणून विनंती करतो. खाडे साहेबांनी शाळा 8वी पर्यंत मंजूर करून आणल्या, तुम्ही ती 10वी पर्यंत न्या. पण तुम्ही तुमचा स्टाफ आज फोन करतोय, खोटं लोकांना सांगतोय, आमच्याकडे सगळी रेकॉर्डिंग आहेत. हे प्रकार बंद करा. आम्ही या संदर्भात माननीय आयुक्त मॅडम यांच्याकडून तक्रार केलेली आहे की हे प्रकार हे करत आहेत आणि हे प्रकार जे करत आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवावे. आयुक्त मॅडम आता काय न्याय देतील बघू, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.